नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सिलेबस संदर्भात आपली लेक्चर सिरीज सुरू होती। आता राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पेपर नंबर 1 मधील पहिले 6 विषय म्हणजे चालू घडामोडी, राज्यघटना, अर्थशास्त्र, त्यानंतर पर्यावरण, इतिहास, भूगोल या विषयांची लेक्चर्स झालीत। त्या विषयामध्ये कोणकोणते उपघटक आहेत, कोणत्या उपघटकांवरती कसा भर दिलेला आहे, कोणत्या उपघटकावरती प्रश्न किती आलेले आहेत या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे। तर राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील पेपर नंबर 1 मधील शेवटचा म्हणजे 7वा विषय जो आहे तो सामान्य विज्ञान नावाचा, त्या विषयावर आपण सखोल चर्चा करणार आहोत। कोणकोणते उपघटक आहेत आणि त्या उपघटकांवरती आयोगानं कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत, किती प्रश्न आलेले आहेत हे आपण पाहणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचा हा असणारा घटक आहे सामान्य विज्ञान नावाचा। एकूण जे 7 विषय आहेत पेपर नंबर 1 मध्ये जनरल स्टडीमध्ये, त्या 7 विषयांमध्ये सर्वात जास्त वेटेज कुणाला असेल तर या सामान्य विज्ञानला आहे। बघा, 100 प्रश्न असतात, 100 पैकी कमीत कमी 20 प्रश्न या सामान्य विज्ञानावरती आणि जास्तीत जास्त 28 प्रश्न या सामान्य विज्ञानावरती विचारलेले आहेत। मग अगदी 20 जरी पकडलं तर 1/5 ह्याच्यावरती वेटेज 20% वेटेज आहे आणि हे 28 पर्यंत गेलं तर 28% वेटेज एका सामान्य विज्ञान या विषयासाठी आहे। आता ही गुणांची गोळाबेरीज करायचं म्हटलं तर याच्या दुप्पट करायचे, कारण पेपर नंबर 1 मध्ये एका प्रश्नाला 2 गुण आहेत। 20 असेल तर 20 दुनी 40 होणार, 28 असेल तर 56 गुण होणार, म्हणजे इथपर्यंत आपल्याला गुण मिळणार आहेत। तर मित्रांनो, अभ्यासक्रमामध्ये काय दिलंय, बाकीच्या अभ्यासक्रमामध्ये घटनेचं असेल, भूगोलाचं असेल, इतिहासाचं असेल, त्यामध्ये सांगितलंय। इतिहास असेल तर महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह राष्ट्रीय चळवळी वगैरे हे लिहिलंय। भूगोल असेल तर पृथ्वी, हवामान, अक्षांश, रेखांश या गोष्टी लिहिलेल्या आहेत। मात्र सामान्य विज्ञानमध्ये काहीही लिहिलेलं नाही। अभ्यासक्रम एवढंच लिहिलंय, अभ्यासक्रमामध्ये काय दिलंय बघा, सामान्य विज्ञान, बस सामान्य विज्ञान एवढंच टाकलंय। आता त्यामध्ये मग सामान्य विज्ञान म्हणजे साधी जी विज्ञानासंदर्भात माहिती आहे ते आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि बेसिक याच्यावरती प्रश्न येतात। म्हणजे अगदी 5वी पासून 12वी पर्यंतची पुस्तकं वाचायला पाहिजेत। अगदी 10वी पर्यंत 8वी 9वी 10वी वर जास्त फोकस असतो आणि त्यानंतर 11वी 12वीचे काही टॉपिक मधले प्रश्न यायला लागलेले आहेत। म्हणजे आपण या विज्ञानासाठी बेसिक आणि NCERTचं जास्त अभ्यास करणं आवश्यक आहे। सामान्य गोष्टी आपल्याला वैज्ञानिक दृष्टीनं विचार करायला लावणाऱ्या ज्या आहेत त्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे। अजून एक महत्त्वाची बाब, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, चालू घडामोडी असेल, या विषयाचे जर प्रश्न आपण पेपर नंबर 1 मध्ये बघितले तर 40% प्रश्न हे मल्टीबिट दिसतात। म्हणजे 4-4, 5-5 विधानं, 3-3 विधानं असणारी दिसतात। म्हणजे सोपे जरी असले तरी प्रश्न जास्त जाडीचा आहे, जास्त वेळ आपला घेणारा आहे, हे खरं आहे। विज्ञानाच्या बाबतीत बघा, एखादा दुसरा म्हणजे असं म्हणू 2-3 प्रश्न सोडले तर बाकीचे सर्व प्रश्न हे 1 बीट असतात, मात्र अवघड वाटतात आपल्याला। म्हणजे कमी वेळेत जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा आणि जास्त प्रश्न असणारा
हा सामान्य विज्ञान हा विषय आपल्याला चांगल्या प्रकारे हाताळला तर आपण सिलेक्शनपर्यंत पोहोचू शकतो. तर बघूया यामध्ये कोणते उपघटक आहेत. या सामान्य विज्ञान या विषयामध्ये पहिला जो घटक आहे रसायनशास्त्र, म्हणजे त्याला आपण केमिस्ट्री म्हणतो. या रसायनशास्त्रावरती प्रश्नांची संख्या कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 9 पर्यंत प्रश्न संख्या विचारली गेलेली आहे. म्हणजे रसायनशास्त्र महत्त्वाचंच आहे. आता त्यात रसायनशास्त्रामध्ये गेलो तर आपण मूलद्रव्य या टॉपिकवरती भर देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर असेंद्रिय घटकांच्यावरती भर देणं गरजेचं आहे. म्हणजे असा असणारा एखादा प्रश्न रसायनशास्त्रातला सांगायचा असेल तर रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू कंसात दिले स्वयंजीवी कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात. आता रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जे जीवाणू आहेत म्हणजे स्वयंजीवी आहेत ते कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात. पर्यायामध्ये दिले सेंद्रिय द्रव्य, दुसरं दिले असेंद्रिय द्रव्य, तिसरं दिले कृत्रिम द्रव्य आणि चौथं दिले प्रक्रिया केलेली द्रव्य. यामध्ये मुद्दा आहे दुसरा प्रश्न, असेंद्रिय द्रव्यांपासून ऊर्जा मिळवतात. त्यानंतर भौतिकशास्त्रावरतीही प्रश्न विचारलेला आहे. भौतिकशास्त्र ज्याला आपण फिजिक्स म्हणू, अशा असणाऱ्या भौतिकशास्त्रावरती कमीत कमी 5 प्रश्न विचारलेत आणि जास्तीत जास्त 10 प्रश्न विचारलेले आहेत. आता ही प्रश्नसंख्या आहे. आयोगाने एवढे प्रश्न भौतिकशास्त्रावर जर प्रत्येक वर्षी विचारले असतील तर आपण भौतिकशास्त्र चांगलं करायला नको का? 100% चांगलं करायला पाहिजे. आणि यामध्ये असणारी गणितं प्रत्येक वर्षी 1-2 तरी गणितं आहेतच आहेत. आपल्याला तेही बघायला पाहिजे. मग प्रश्न बघू. वाफेचं रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस टिंबटिंब म्हणतात. वाफेचं रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस टिंबटिंब म्हणतात. पहिला पर्याय आहे संप्लवन, दुसरा पर्याय आहे अभिसरण, तिसरा पर्याय आहे बाष्पीभवन आणि चौथा पर्याय आहे बाष्पोत्सर्जन. संप्लवन म्हणतात म्हणजे अवस्था बदलली, वायू अवस्थेतलं स्थायू अवस्थेत आलं किंवा स्थायू अवस्थेतला पदार्थ डायरेक्ट वायूमध्ये गेला तर त्याला संप्लवनशील पदार्थ म्हणतात. संप्लवन झालं म्हणायचं. मग असे असणारे संप्लवनशील पदार्थ कोणते? महत्वाचं आहे. संप्लवनशील पदार्थ जे आहेत ते अक्कानं खाल्ल्या डांबराच्या गोळ्या. आता विज्ञानाच्या वेळी आपण ते बघूच नेमकं काय आहे. तर आयोडीन, कापूर, अक्का, नवसागर, खाल्ल्या काय पदार्थ नाही, डांबर गोळ्या. हे जे आहेत हे पदार्थ स्थायू अवस्थेतून त्याला स्थायू अवस्थेत असताना त्याला जर उष्णता दिली तर हे पदार्थ द्रव अवस्थेत जात नाही. सामान्यपणे एखाद्या पदार्थाला स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यानंतर तो द्रवमध्ये जातो, द्रवाला परत उष्णता दिल्यानंतर तो वायूमध्ये जातो. मात्र संप्लवनशील पदार्थांचं तसं नाही. एक द्रवाची अवस्था ही त्यांनी स्टॉप केलेली आहे, द्रव अवस्थेत ते जात नाहीत. एक तर स्थायू अवस्थेतून उष्णता दिली तर ते डायरेक्ट वायू अवस्थेत जातात आणि वायू अवस्थेत त्याला थंड केलं किंवा त्याची उष्णता काढून घेतली तर ते डायरेक्ट स्थायू अवस्थेत जातात. मग हे जे आहे ते डायरेक्ट वायू ते स्थायू झाले म्हणजे संप्लवन आहे. ठीक आहे. त्यानंतरचा जो घटक आहे वनस्पती व प्राणीशास्त्र. व प्राणीशास्त्र या घटकावरती 0 ते म्हणजे एखाद्या वर्षी विचारलेला नाही, मात्र 3, 4, 5 पर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. याही घटकावरती आपल्याला बघायला पाहिजे. तर तो असणारा त्यामध्ये विचारलेला प्रश्न एक बघूया.
कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके घातली आहेत? कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकांमध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके घातली आहेत? पहिला आहे कल्याण सोना गहू, दुसरा आहे मधुर ज्वारी, तिसरा पर्याय दिलाय संकरित बाजरी, चौथा पर्याय दिलाय सुवर्ण तांदूळ. अजीवनसत्वाचा समृद्ध स्रोत जो आहे तो गोल्डन राईस म्हणजे सुवर्ण तांदूळ. म्हणजे ही जी 3 जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानानं त्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर जे आहे की मानवी शरीर रचना, चौथा उपघटक आहे मानवी शरीर रचना. मानवी शरीर रचनेवर प्रत्येक वर्षी हमखास प्रश्न आहे. 3 ते 8 प्रश्न म्हणजे कमीत कमी 3 प्रश्न विचारलेलेच आहेत. म्हणजे शरीर रचना आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत असायला पाहिजे. आणि प्रश्न विचारलेला आहे बघा त्याच्यावरती. अस्थिसंस्था ही खालीलपैकी कोणते कार्य करते? अ. संरक्षण, ब. रक्तोत्पादन, क. हालचाल सुलभता आणि ड. क्षारांचे संवर्धन साठा. ही सगळीच्या सगळी कार्य करतात. मग त्याच्यामध्ये परत एक दिलाय अ ब क, दुसरा पर्याय दिलाय ब क ड, तिसरा दिलाय अ क ड आणि चौथा वरील सर्व. म्हणजे मानवी शरीर रचना आपल्याला चांगल्या पद्धतीनं करून घ्यायला पाहिजे. कमीत कमी 3 प्रश्न प्रत्येक वर्षी, म्हणजे 3 दुनी 6 गुण आहेत. मग 3 चे 4 झाले, 5 झाले, 8 पर्यंत प्रश्न मानवी शरीर रचनेवरती विचारलेले आहेत. त्यानंतर चा उपघटक जो आहे तो म्हणजे आरोग्यशास्त्र. या आरोग्यशास्त्रावरती प्रश्न संख्या 0 ते 3 विचारलेली आहे. या आरोग्यशास्त्रामध्ये रोगांचा प्रसार करणाऱ्या घटकांचा, जीवनसत्वांचा अभाव, आधिक्य यांचा समावेश होतो. त्यामध्ये असणारा एक प्रश्न बघा, इबोलाचा. आता महत्त्वाचं म्हणजे विषाणूबद्दल आपल्याला चांगलीच माहिती पाहिजे. विषाणूमुळे काय काय घडतंय, आपल्याला लॉकडाऊन सुद्धा करायची वेळ आली. या सगळ्या गोष्टी घडतात तरी विषाणूवरती हमखास यावरती प्रश्न असणारच आहे. बघा, इबोलाच्या मनुष्यात शिरकाव हा लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कामुळे होतो. मात्र या प्राण्यात पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? परत एक वेळ प्रश्न ऐका. इबोला हा रोग आहे. इबोलाचा मनुष्यात शिरकाव हा लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कामुळे होतो. मात्र या प्राण्यात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? 1 चिंपांजी, दुसरं वटवाघूळ, तिसरं माकडे आणि चौथं मच्छर. तर लागण झालेला इबोलाचा विषय या मच्छरचा काही संबंध नाही. बाकीचे सगळे आहेत चिंपांजी, वटवाघूळ आणि माकड. तर मित्रांनो, आता राज्यसेवा पूर्व परीक्षेचं सिलेबसचं लेक्चर तुम्ही ऐकतच आहात. यूट्यूबवरती उपलब्ध झालेलं आहे. तरी पुढचं लेक्चर कधी येणार हे पाहण्यासाठी आपण बऱ्याच वेळा वेळ घालवत आहात, हे आम्हालाही जाणवतंय. पण जर तुम्ही आपल्या महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं तर ज्यावेळी लेक्चर अपलोड होईल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, की ज्यामुळं तुमचा वेळ वाचेल. कारण प्रत्येक वेळी तुम्ही लेक्चर आलेलं आहे का, अपलोड केलं आहे का यासाठी वेळ घालवत बसणार, तर तसं करायची गरज नाही. तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, की ज्यामुळं प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला ते पाहता येईल
आणि त्याचमुळं तुमचा वेळही वाचेल की प्रत्येक वेळी तुम्ही यूट्यूब चॅनल बघत बसायचा. आता आपण हा सिलेबस पाहून झालेला आहे, पण हा सर्व सिलेबस कव्हर करण्यासाठी कोणती पुस्तकं वापरायला पाहिजेत, प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस कसं करायला पाहिजे याबाबत आपण जरासं बघूया. तर हे असणाऱ्या ॲनालिसिसबाबत पुस्तकांच्या बाबतीत मी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पहिल्याच लेक्चरमध्ये सर्व विषयांच्या बुकलिस्टविषयी बोललेलो आहे. तरीही या विषयासंदर्भात परत एकदा आपण बघूया. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विज्ञानसाठी 8वी ते 10वी स्टेट बोर्डाची SCRTची परत हे करू आपण. आता पुस्तकामध्ये 8वी ते 10वी स्टेट बोर्डाची म्हणजे SCERT म्हणतो, राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाची पुस्तकं ही कंपल्सरी वापरलीच पाहिजेत की ज्याच्यावरती प्रश्न असतातच. हे झाल्यानंतर आणि याच्यामध्ये चांगले एका टॉपिकचं वाचन केल्यानंतर लगेच नोट्स न काढता एका टॉपिकचं वाचन करायचं, पहिल्यांदा फक्त वाचायचं, दुसऱ्यांदा वाचत असताना त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आठवत नाहीत, लक्षात राहत नाहीत, क्लिष्ट आहेत अशा गोष्टींना अधोरेखित करायचं आणि तिसऱ्या वेळी त्या नोट डाऊन करायच्या. अशा पद्धतीनं 8वी ते 10वीच्या चांगल्या नोट्स काढायच्या. 11-12वी सायन्समधील फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आपल्याला करायला पाहिजेत. काही प्रश्न त्यामधले 3-4 प्रश्न यायला लागलेत आणि ते आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे जे इतरांना येत नाही ते प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण नक्की सिलेक्शन यादीत असतो. मग हे 3-4 प्रश्न 4-5 प्रश्न जे काही येतील ते जर आपले चुकायला लागले तर आपण स्पर्धेत मागं पडायला लागतो. त्यापेक्षा आपण 1-2 पुस्तकं जास्त वाचलेली आणि त्यातला सारांश आपल्या वहीमध्ये घेतलेला चांगला, जसा इथं आपण बघत होतो तसं. हेही SCERTचं करायचंच आहे. त्यानंतर NCERT केंद्र शासनाची जी आहेत पुस्तकं त्यांचाही विज्ञानाच्या बाबतीत वापर करायला पाहिजे. म्हणजे ते 10वी पर्यंतची पुस्तकं वापरायला पाहिजेत. आता हे करत असताना प्रत्येक गोष्टी म्हणजे काही जणांचं असं असेल की आता परीक्षा जवळ आली, वेळ तर माझ्याकडे काहीच नाही, काय करायचं, पण आता FYला आहे, 12वीला आहे, 2-3 वर्षानंतर परीक्षा देणार आहे किंवा किमान 1 वर्षभर तरी पुढं आहे, त्यानं हे सगळं करायचंच. पण नुकतंच 1-2-3 महिने परीक्षा राहिलेली आहे ना, आता मला शक्य नाही, एवढी पुस्तकं वाचणार कसं हा प्रश्न येतो. मग अशा विद्यार्थ्यांनी आणि हे सगळं वाचून झाल्यानंतर त्यांनी वापरायचंच आहे, कारण मुळात सामान्य विज्ञान हा घटक आपल्याला कव्हर करायचा आणि 20 ते 28 प्रश्नांसाठी तो घटक आहे, हा विषय. मग हे असणारं सामान्य विज्ञान नावाचं पुस्तक जे आहे ते अनिल कोलते सरांचं आहे. त्यानंतर दुसरं डॉक्टर सचिन भस्के सरांचं. आता अनिल कोलते सरांचं स्टेट बोर्डच्या याचा सारांश यामध्ये त्यांनी चांगला दिलेला आहे. त्याचबरोबर म्हणजे स्टेट बोर्डचे 10वी पर्यंतची जी पुस्तकं आहेत त्याचाही सारांश दिला आणि 11-12वीचं आत्ताच्या लेटेस्ट एडिशनमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. त्यानंतर अनिल कोलते सरांनी NCERT वरतीही मराठीत पुस्तक लिहिलेलं आहे, तेही वापरा, काय हरकत नाही.
त्यानंतर NCERT स्पेशल जे सांगायचं आहे, NCERT विज्ञान जे आहे जनरल सायन्स, एकतर जनरल सायन्स किंवा त्याला आपण सामान्य विज्ञान म्हणू, हे हिंदी किंवा इंग्लिशमधून उपलब्ध आहे. कोणत्या प्रकाशनाचं आहे? लुसेंट प्रकाशनाचं चांगलं पुस्तक आहे, ते वापरा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. म्हणजे ज्यांना हे सगळं करायला वेळ नाही, जमत नाही, त्यांनी हे वापरायचंच आहे आणि हे झाल्यानंतर हे वापरलं तर काय हरकत नाही. आता काही जणांचा गैरसमज होतो की सामान्य विज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान यामध्ये घोळ नक्की होतो. आता पूर्व परीक्षेला अभ्यासक्रम काय दिलाय? सामान्य विज्ञान. मग तंत्रज्ञानावरचा प्रश्न येणार का हो? नाही येणार. आणि काही जण विज्ञान तंत्रज्ञानाची पुस्तकं घेतात आणि त्याची चाळण करून सोडतात आणि त्यामधले प्रश्न येत नाहीत. करायचं काय? हा प्रश्न निर्माण होतो. विज्ञान तंत्रज्ञान आहे पण कुठं? मुख्य परीक्षेला. मग आता अभ्यास करायलाच पाहिजे हो. ज्यांना वेळ आहे, वर्षभर परीक्षा पुढे आहे, 6 महिन्या परीक्षा पुढे आहे, मुख्य परीक्षेचं करा, काय विषयच नाही. पण आत्ता परीक्षा देणार आहे, 1-2 महिन्यावरती परीक्षा आहे, 3 महिन्यावरती परीक्षा आहे, त्यावेळी तंत्रज्ञान बघत बसून उपयोग नाही होणार. यावेळी आपल्याला सामान्य विज्ञान बघायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आता ॲनालिसिस हे झालं नोट्स आणि पुस्तकांच्या बाबतीत. ॲनालिसिस आपल्याला करायला पाहिजे. सामान्य विज्ञानचे मी मगाशीच सांगितलं की 20 ते 28 प्रश्न येतात 100 प्रश्नांच्या मध्ये. मग नेमके कोणत्या घटकावरती कसे प्रश्न आलेत, उलट सुलट प्रश्न विचारला तर काय होईल? किंवा आतापर्यंत गेल्या 10 वर्षात प्रश्न संख्या जी दिसते किंवा कोणते प्रश्न दिसतात त्याच्या आसपासची, त्याच्याशी संबंधित असणारी माहिती आपल्याला चांगली पाहिजे. म्हणजे तेच प्रश्न असतात, त्याच्याशी रिलेटेड टाकलेले असतात आसपासचे, त्याच्याशी संबंधित माहिती असणारे. मग असे प्रश्न जे येतात त्यांचा आपला अभ्यास असायला पाहिजे. मग त्यासाठी प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण बघायला पाहिजे. विश्लेषण बघायला पाहिजे. आणि मग हे असणाऱ्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 नावाचं जे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आहे ते अतिशय सविस्तर माहिती दिलेलं जे आहे ते म्हणजे प्रवीण सी प्रकाशनाचं, प्रवीण सी प्रकाशन, लेखकाचं नाव आहे प्रवीण चोरमले यांचं पुस्तक आहे. त्यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 2012 ते 19 मध्ये जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्या त्यामधलं पेपर 1 मधल्या सर्व विषयांचं चांगलं विश्लेषण केलेलं आहे आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. मग आपण जर हे रेफर केलं तर 100% तुम्हाला आयोगाचा कल कोणत्या विषयावरती, कोणत्या उपघटकावरती आहे तेही समजेल, कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात तेही समजतील आणि जो प्रश्न आलेला आहे त्याचं उत्तर काय आहे हे तर मिळेलच. पण तो प्रश्न झाल्यानंतर उत्तर दिले आणि उत्तराच्या खाली त्या प्रश्नाच्या संबंधित असणारी सर्व माहिती, जवळपास त्याचा टॉपिकच दिलाय म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे मी तर म्हणतो हे पुस्तक इतकं चांगलं आहे की डिटेल्स म्हणजे एखादा ठोकळाच असावा. आयोगाचा पॅटर्न पण समोर दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला सिलेबस पण कव्हर केलेला आहे. त्यामुळं मला हे पुस्तक रेफर करावंसं वाटतंय की तुम्ही हे नक्की रेफर करा की ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयाबाबत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सविस्तर माहिती पाहिलेली आहे.